काकडीचे नेहमी आपण थालीपीठ किंवा कोशिंबीरच बनवतो किंवा सॅलड म्हणून वापर करतो. पण एक वेळेस अशा प्रकारे काकडीचे वडे नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या चहासाठी सुद्धा तुम्ही ह्या बनवू शकता. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी. तर इथं मी अगदी कोवळी काकडी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर अशी मिळाली तर ठीकच आहे. जर जाडसर मिळाली तर त्याचे साल काढून तुम्ही अशा प्रकारे बारीक जी किसणी असते त्या किसणीने छान असे किसून घ्यायचं आहे. आता हा जो किस आहे 1 वाटी पूर्ण झालेला आहे. एका भांड्यामध्ये काकडीचा किस मी काढून घेतला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकलेला आहे. अर्धी वाटीच तांदळाचं पीठ मी यामध्ये वापरणार आहे. सोबतच अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि 1/4 वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता मसाल्यामध्ये हळद, परत मीठ आणि हिरवी मिरची लसणाची पेस्ट घातलेली आहे. धने जिरे पावडर आहे. थोडासा ओवा हाताने क्रश करून मी इथं वापरणार आहे. पांढरे तीळ जे असतात ते तीळ घालायचे आहेत. तिळाने चव छान येते, दाताखाली आले की मस्त लागतात. सोबतच थोडेसे पौष्टिकही होतात आपले वडे. त्याचनंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. एवढंच लक्षात घ्यायचं की कोथिंबीरीचे देठ आले नाही पाहिजे. कोथिंबीरीचे फक्त पानं मी इथं घेतलेले आहेत. जेणेकरून जेव्हा आपण वडे तळू तेव्हा ते छान फुलतील. देठामुळे वडे थोडेसे फुलत नाहीत. आता हे मिश्रण जे आहे ते काकडीच्या पाण्यामध्येच व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. शक्य तितकं कमी पाण्याचा वापर इथं करायचा आहे. पण मला बिलकुलच पाणी लागलेलं नाही आहे. पूर्ण काकडीच्या पाण्यामध्येच आपलं हे जे पीठ आहे ते छान भिजलं गेलेलं आहे. हळूहळू मिठामुळे काकडी पाणी सोडते आणि हे मिश्रण जे आहे ते ओलसर होतं. व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि परत एकदा हे जे पीठ आहे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय मी थोडंसुद्धा पाणी इथं वापरलेलं नाही आहे. बऱ्यापैकी मिश्रण जे आहे ते ओलसर झालेलं आहे. आता ह्या मिश्रणाला 10 मिनटं साईडला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर मी इथं बटर पेपर घेतलेला आहे. आता हे जे वडे आहेत ते तुम्ही कॅरी बॅगवर किंवा एखाद्या ओल्या कापडावर किंवा अशा प्रकारे बटर पेपरवर सुद्धा थापू शकता. मी इथं बटर पेपरवर हे वडे थापून घेणार आहे. जितकं शक्य आहे तितकं पातळ हे वडे आपल्याला थापून घ्यायच्यात. हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून तुम्ही हे वडे छान पसरवून घ्या. दुसरीकडे मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे जे वडे आहेत ते मी मस्त असं पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. याची जाडी तुम्ही बघू शकताय. जास्त जाड नाही आहे किंवा जास्तही पातळ नाही आहे. मीडियम याची जाडी मी ठेवलेली आहे. आता इथं तेल गरम झाले का नाही चेक करूया. थोडंसं पीठ टाकून तेलामध्ये मी चेक केलं आहे. पीठ छान असं तेल छान असं गरम झालं आहे. वडे अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि मस्त गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत. वडे म्हणा किंवा पुऱ्या म्हणू शकता तुम्ही या काकडीच्या. खूप मस्त आणि चविष्ट बनतात. अतिशय खुसखुशीत बनतात या वडे. आपण जे तांदळाचं पीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मस्त अशी याला चव येते. तर बघा मस्त फुललेलं आहे आपलं वडे. अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया. एखाद्या वेळेस काकडीचे साल किंवा कोथिंबीरीचं देठ आलं तर वडे फुगत नाहीत. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं की कोथिंबीरीचे देठं घेऊ नका आणि काकडी ही अगदी बारीक किसणीनेच किसून घ्या. तर बघा अशा प्रकारे सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत आणि अगदी खूप छान आणि खुसखुशीत हे बनून तयार होतात. तर इथं तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आला आहे आणि दिसायलाही किती मस्त झालेले आहेत. तितकेच खुसखुशीतही आहेत बघा. तांदळाच्या पिठामुळे याला छान असा क्रिस्पीपणा येतो. आपण रवा पण वापरलेला आहे त्यामुळे कुठल्याही चटणी किंवा सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा असेही खूप मस्त लागतात. नक्की ट्राय करा.